आणि 8 दिवस गावात हा जो सप्ताचा सदा स्वागन राग रागेश्वरी भैरवी तयार झाला आहे, हाच आपल्या आयुष्याचा खरा राग आहे. एवढा विचार करून जीवन जगा, आयुष्याचे उत्तर प्राप्त होते. याच निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या चिन्ह 2 असतात ते समस्तकला बघतो. खरं म्हणजे आपल्या परिसरात आता म्हणजे मला ओळखत नाही असं काही राहिलं नाही. कारण 2012ला जेव्हा पहिल्यांदा तपपूर्तीचा सोहळा आपल्या इथं वावीला झाला, तो कार्यक्रम जरी पांडुरंग महाराज गिरी या नावाच्या व्यक्तीचा असला तर मला असं वाटतं बरेच लोक बिझनेस करताना काय करतात माहिती का, कंपनी त्यांची राहते पण प्रमोट दुसराच होऊन जातो. त्या कार्यक्रमात अन्न असंच झालं, कंपनी जरी तुमची होती तरी प्रमोट दुसराच ऍक्टर झाला, ब्रँड अँबॅसेडर मीच होतो त्याचा पूर्ण. त्याच्यामुळे असं मला तरी वाटतं बुवा. आणि मला अजूनही सगळे म्हणतात की त्या कार्यक्रमामुळेच तुम्ही इकडे सगळ्या पद्धतीने हे झालात. म्हणजे सप्ताह जरी तो असला वावीचा तरी त्या सप्ताहाचा पूर्ण प्रमोट मी सहज नकळत होऊन गेलं. कधी कधी काही येड्यांना ताकद कमी करावी लागते तरी ते मोठे होऊन जातात, त्यातला मी एक नाही का. हा काही नसतं, एकचदा युवराज सिंगने एकचदा 6 मारले, 6 6, तर त्याला दरवेळेला 14 कोटी किंमत फिक्स होऊन गेली. तसं होऊन जातं कधी कधी. खरं म्हणजे आपली नैतिक उंची ती नाही, आमचं पारमार्थी वय जेवढं आहे, आमचं आयुष्य जेवढं आहे तेवढे यांचं पारमार्थी वय आहे. आमचं वय नाही तेवढे यांचं वय. रामभाऊ राऊत महाराजांनी सांगितलेला या वर्षीचा भाव होता, ते म्हटले जुने कीर्तनकार कदाचित नव्या कीर्तनकार इतके अभ्यास पडत. मी पुन्हा माफी मागतो सगळ्यांची. जुने कीर्तनकार नव्या कीर्तनकारांनी इतके चांगल्या भाषेत लोकांना पटवत नसते. जुने कीर्तनकार कदाचित नव्या कीर्तनकारांपेक्षा अभ्यासात थोडे तसोभर कमी पडत असतील. पण दुर्दैव एवढंच आहे नव्या कीर्तनकारात आणि जुन्या कीर्तनकारात की जुने कीर्तनकार ज्या भावनेतून बोलायचे तो भाव सध्या नवीन कीर्तनकाराकडे शिल्लक नाही. हे आमचं दुर्दैव आहे ना, की आम्हाला तो भाव प्रगट करता येत नाही. जी भावना या लोकांमध्ये होती ती भावना नक्कीच आता आमच्यामध्ये नाही. त्या भावनेचा ओघ तुमच्या मेंदूकडून आमच्या आशीर्वादाकडे यावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी गोपाजी बाबा यांच्या महामहोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना करेल. या ठिकाणी आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं. आयोजक सूचना देतील तोपर्यंत तुमच्यापैकी कोणीच जागा सोडणार नाही. जर तुम्ही छत्रपती शिवाजीचे खरे मावळे असाल तर, नसाल तर उठू शकता. तुका म्हणी ज्ञानेश्वरा पाया पैकी